चौथा दिवस आहे आज आंदोलनाचा। मागण्या 22 केलेल्या आहेत आणि आता सरकार चर्चेसाठी तयार झालेलं आहे। आज बैठक सुद्धा होते। संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा होणं, कर्जमुक्ती हा जो तुम्ही विषय लावून धरलाय आणि ही जी तुमची प्रमुख मागणी आहे, वाटते का पूर्ण होईल म्हणून? नाही सर, सरकारच्या मनामध्ये जर आलं तर नक्की कोणती बी गोष्ट ताई पूर्ण होती। आतापर्यंत आमच्या एका बंधूने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये 1,12,780 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। म्हणजे फक्त आणि फक्त शेतीचं कर्ज नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे हे जे काय कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे काय हे आंदोलन सुरू झालेले आहे, कर्जमाफी ही काय म्हणजे एकदम आफूची गोळी आहे असं आम्ही म्हणत नाही, पण जसं एखादा पेशंट बिमार पडतो आणि पेशंट बिमार पडल्याच्या नंतर त्याला तशी पॅरासिटामॉल म्हणजे ताप उतरण्यासाठी पहिली गोळी द्यावी लागते, त्या प्रमाणामध्ये पहिलं औषध हे त्याला त्या आजारी असणाऱ्या माणसाला कर्जमाफी हे कर्जमुक्ती हे ह्या शेतकऱ्याला। आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जर एकदा झाली तर शेतकऱ्याचं सिव्हिल जागेवर येईल आणि बँका त्याला नव्यानं कर्ज द्यायला सुरुवात करतील। आणि हे शेतकरी एकूण शेतकरी एसएलबीसीचा जर राज्यातला आकडा बघितला तुम्ही तर राज्यामध्ये जवळपास एकूण 1,52,00,000 शेतकरी आहेत। पैकी जवळपास जे पंतप्रधान मोदी यांचे आपल्या खात्यावर पैसे पडतात असे शेतकरी 1,14,00,000च्या आसपास आहेत। मग त्याच्यामध्ये असे सगळे शेतकरी कटून म्हणजे जे आयकर रिटर्न भरणार आहेत असे जे शेतकरी आहेत यांना तुम्ही सोडून द्या ना त्याच्यामधून, आमची सुद्धा ही मागणी आहे। आणि जे सर्वसामान्य खरंच ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे अशा शेतकऱ्यांची सातबारा कोरी करायला सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण असू नये असं आमचं शेतकरी म्हणून मत आहे। कारण आदरणीय भाजपच्या नेत्यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी प्रचारामध्ये प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सांगितलं होतं, आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही शेतकऱ्याचा पहिल्यांदा सातबारा कोरा करू आणि महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवू। मग आज सरकार सत्तेवर येऊन जवळपास 1 वर्ष व्हायला लागले तरी बी ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय सरकार घ्यायला तयार नाही। वास्तविक पाहता सरकारचे अर्थमंत्री काय म्हणायला लागले तर आदरणीय अजितदादा पवार म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीला इतके पैसे देतोय। लाडक्या बहिणीने कधी मोर्चा काढला होता का सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला पैसे 1,500 रुपये महिना भेटलाच पाहिजे म्हणून? म्हणजे न मागता तुम्ही त्या घटकाला मतदान घेण्यासाठी पैसे देता, परंतु जे ह्या जगाचा देशाचा पोशिंदा म्हणतो शेतकरी आणि आपली देशाची जी काय अर्थव्यवस्था आहे ती शेतीवर अवलंबून आहे। देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती जर कुठून होत असेल तर ती शेतीमधून होती आणि त्या घटकातला जर मुख्य उत्पादक जो आहे शेतकरी तो जर आज फाशीवर लटकत असेल तर ही सरकारच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे।